नाशिक येथील बलात्कार प्रकरणात अटक करण्यात आलेल्या स्वयंघोषित कॅप्टन अशोक खरात प्रकरणात राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांचे फोटो व्हिडिओ समोर येत असल्याने विरोधकांकडून रुपाली चाकणकर यांच्यावर जोरदार टीका केली जात आहे। आज पुण्यात बिटिया फाउंडेशन आणि गुलाबोग यांच्या वतीनं जोडे मारो आंदोलन करण्यात आलं। स्वयंघोषित कॅप्टन अशोक खरात आणि राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या विरोधात गुलाबोग यांच्या वतीनं अलका चौक येथे जोडे मारो आंदोलन करत जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। यावेळी रुपाली चाकणकर यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी करण्यात आली। यावेळी संगीता तिवारी म्हणाले की राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या कार्यकाळात महिलांवर होणाऱ्या अत्याचारांमध्ये वाढ झाली आहे। आता तर स्वयंघोषित कॅप्टन अशोक खरात प्रकरणात चाकणकर यांचं नाव येत असताना त्यांना कोण वाचवत आहे। आमची मागणी आहे की या प्रकरणात रुपाली चाकणकर यांना सहआरोपी करून त्यांना अटक करावी। गेले कित्येक दिवस आम्ही त्यांचा राजीनामा मागतो, कारण का त्यांच्या काळामध्ये महिला अत्याचार वाढले, छोट्या छोट्या मुलींवर ऍसिड हल्ले होतात आणि काहीही दोषी सापडत नाही। तर तेव्हा आता असं वाटतंय की एवढं भयानक प्रकरण समोर आलंय, तिचा आता आहे तरी कोण, तिला कोण वाचवतंय? निश्चित काहीतरी लाभार्थी लोक आहेत की तिला वाचवतायत। एवढं मोठं काम झाल्यानंतर तिने तर स्वतः नैतिकतेची जबाबदारी समजून राजीनामा दिला पाहिजे, पण ती गपचूप सुमणीमध्ये जाऊन बसली कुठेतरी। आणि हा माणूस जो खरात आहे, हा खरा तिचा गुरु, तिचा बाप, अजून काय काय महिलांना मूत्र पाजत होता। या बाईने त्याला असेल म्हणून त्याच्या पुढे करत छत्री पकडते, फुगड्या घालते, केक खाऊ घालते, म्हणजे आणि त्याच्यानंतर भरणे मामाईन म्हणतात तिची चुकी काही नाही। 2017ला त्याचा बाप मेला, त्या पत्रिकेच्या बाईचं नाव आहे आणि म्हणतात काही संबंध नाहीये। किती खोटारडे चाकणकर काय तुम्ही, ताई म्हणण्याच्याच लायकीच्या नाहीये तुम्ही, ना ताई ना माई। तुम्ही फक्त या माणसाला बायका पुरवल्या, सरळ सरळ आरोप आहे। एका वर्षापूर्वी एका रिपोर्टरनी हे भिंग फोडत होता तेव्हा त्याला दम दिला, पोलीस त्याच्या मागे लावले, त्याला माफी मागायला लावली। म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला काय कमिशन होतं? कमिशन त्यांचा जो पार्टनर आहे खरात, तोच वापरत होता। शी इज अ पार्टनर इन अ क्राईम। तिच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे, तिला सह आरोपी केलं पाहिजे खरात बरोबर। सर्जनशील न्यूज।